संतोषचे वडील एका मिलमध्ये खूप वर्षांपासून कामाला होते. त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजेच संतोषच्या आजोबांनी घरातून बाहेर हाकलले होते. कारण संतोषच्या आईवडिलांचे लव्ह मॅरेज होते आणि संतोषची आई एका खूप गरीब कुटुंबातील मुलगी होती. आजोबांना मोठ्या खानदानी मुलीशी लग्न करून देण्याची इच्छा होती. कारण संतोषचे आजोबा त्या गावचे सरपंच होते आणि त्यांच्या घराण्याचा गावात चांगलाच दरारा होता. पण संतोषच्या वडिलांचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते. सगळ्यांनी खूप समजावून सांगितले तरीही त्यांनी कोणाचे ऐकले नाही. सगळ्यांचा विरोध असल्याने त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. लग्न केल्यानंतर ते पुन्हा काही दिवसांनी आईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी आले. पण त्याचवेळी त्यांना त्यांच्या वडिलांनी धक्के मारून दोघांना बाहेर हाकलले होते. मुलाने आपले ऐकले नाही या गोष्टीचा राग त्यांच्या मनात होता. मी जिवंत असेपर्यंत तू या घरात यायचे नाही असे आजोबांनी वडिलांना सांगितले होते. त्यामुळे संतोषचे वडील आता एकटेच पडले होते. राहायला घर नव्हते. एक छोटीशी नोकरी होती. जवळ जास्त पैसेही नव्हते. पण आधार द्यायला मात्र संतोषची आई त्यांच्या पाठीशी नेहमी उभी होती. संतोषच्या वडिलांनी त्या मिलच्या जवळच जिथे ते कामाला होते त्याच्याच आजूबाजूला एक छोटेसे घर भाड्याने घेतले. त्या घरामध्ये म्हणाव्या तशा सोयीसुविधा नव्हत्या, पण संतोषची आई आहे त्यामध्ये खुश होती. संतोषच्या आईने आपल्या नवऱ्याची परिस्थिती बघून कोणत्याच गोष्टींचा हट्ट केला नाही. आहे त्या परिस्थितीत ती खुश राहून नवऱ्याला साथ देत होती. थोड्या दिवसांनी नवऱ्याला हातभार म्हणून संतोषची आईही शिलाई काम करून थोडेफार पैसे कमवायला लागली. त्या पैशांमध्ये त्यांनी घरात लागणाऱ्या थोड्या थोड्या वस्तू विकत घेतल्या. थोडेफार पैसे शिल्लक राहत होते. त्यावर त्यांचा घर खर्च चालत होता. वडिलांचे मिलमधील कामाचे पैसेही बऱ्यापैकी येत होते. त्यामध्ये घराचे भाडे, लाईट बिल खर्च होता. दोघेही खूप कष्ट करून ते त्यांचा संसार आनंदाने सजवत होते. खूप हालाकीचे दिवस होते. त्यानंतर संतोषचा जन्म झाला. काही दिवसातच मिलच्या मालकाने त्यांच्या वडिलांचा पगार थोडाफार वाढवला. आईलाही आता शिलाईसाठी भरपूर कामे येऊ लागले. थोडीफार पैशांची बचत करून दोघेही एक नवीन घर विकत घेण्याचे स्वप्न पाहत होते. त्यासाठी ते दिवसरात्र कष्ट करत होते. संतोषचे दुसरे काका खूप आनंदात त्याचे आयुष्य जगत होते. त्याची मुले, बायको सर्वजण सुखी कुटुंब होते. संतोषच्या काकांचा खूप मोठा गैरसमज झाला होता की वडिलांनी भावाला घरातून बाहेर काढले म्हणजे आता त्याचा या घरामध्ये काहीच अधिकार नाही. ते प्रत्येक वेळी संतोषच्या वडिलांना कमी समजत होते. बायकोमुळे तुला या घरातून बाहेर हाकलले म्हणून सतत टोमणे मारत होते. संतोषचे काका पक्की स्वार्थी होते. वडिलांनी भावाच्या ही हिश्श्याची जमीन आपल्याच नावावर करावी म्हणून ते खूप चांगल्या पद्धतीने वडिलांना सांभाळत होते आणि भावाविरुद्ध त्यांचे कान भरवत होते. संतोष आता हळूहळू मोठा होत होता. त्यानंतर 2 वर्षांनी त्याला एक बहीणही झाली. दोघांच्या पायगुणांनी संतोषचे आईवडील आता खूप आनंदाने त्यांचे आयुष्य जगत होते. आर्थिक परिस्थिती अगोदरपेक्षा थोडीफार चांगली झाली होती. ते मुलांना कसलीही कमी पडू देत नव्हते. त्यांची प्रत्येक हौस, प्रत्येक इच्छा ते पूर्ण करत होते. संतोषचा स्वार्थी चुलतासुद्धा संतोषचा आणि त्याच्या बहिणीचाही खूप लाड करत होता. त्या दोघांनाही त्यांच्या काकाचा खूपच लळा लागला होता. काकांचा फक्त दिखावा होता हे संतोषच्या आईला चांगलेच कळत होते. काही दिवसांनंतर संतोषचे आजोबा देवाघरी गेले. आजोबांनी आपल्या छोट्या लेकाला सांगितल्याप्रमाणे संतोषच्या वडिलांनी सुद्धा आजपर्यंत कधीही घराची पायरी चढली नव्हती. वडिलांनी तसे सांगितलेच होते, मी मेल्याशिवाय तू या घरात येऊ नको. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी संतोषचे आईवडील सर्वजण त्या घरी राहण्यासाठी गेले. पण त्याच्या काकांना वाटले की आता हे इथे कायमचेच राहतील आणि हे घर, जमीन सर्वच अर्धा हिस्सा संतोषच्या वडिलांच्या नावावर होईल. म्हणून संतोषच्या काकाने एक प्लॅन केला. तो त्याच्या भावाला या घरातून जा असंही म्हणू शकत नव्हता. म्हणून त्याने संतोषच्या वडिलांनाच मारण्याचा डाव आखला. त्याच्या स्वार्थासाठी तो काय करत आहे याचे त्याला जराही भान नव्हते. घरात वडील गेल्याचे दुःख असूनही संतोषचा काका अजून दुःख ओढवून घेत होता. आपल्या भावाला पोहता येत नाही हे त्याला चांगलेच माहीत होते. कारण तो कधीही शेतामध्ये काम करत नव्हता. त्याचे फक्त एकच मिलचे काम, यामध्येच तो परफेक्ट होता. पोहता न येण्याचा फायदा घेऊन संतोषच्या वडिलांना
त्याच्या काकांनी शेतामध्ये गोड बोलून शेती दाखवण्यासाठी घेऊन गेले आणि तिथेच वसलेल्या एका विहिरीमध्ये त्यांना ढकलून दिले आणि घरी येऊन पुन्हा पहिल्यासारखा सर्वांशी बोलू लागला. कोणालाही काही कळायला नको म्हणून स्वतःच घरी येऊन संतोषच्या आईला त्याचा काका विचारू लागला, "अहो वहिनी, दादा कुठे दिसत नाही? कुठे बाहेर गेला आहे का?" संतोषच्या आईच्याही ही गोष्ट लक्षात आली नाही. गेले असतील कुठेतरी बाहेर, इथेच कोणासोबत तरी गप्पा मारायला, असं म्हणून विषय सोडून दिला. आता अंधार पडत चालला होता. आता मात्र संतोषच्या आईला काही गप्प बसवेना. ती तिच्या दिराला म्हणाली, "अहो भाऊजी, हे अजून कसे आले नाहीत? 4-5 तास होऊन गेले. कुठे गेलेत काय माहीत? आजूबाजूला कोणाच्या घरी गप्पा मारतायत का बघून या." वहिनीने सांगितल्याप्रमाणे चेहऱ्यावर काहीच भाव न आणता संतोषचा चुलता सगळीकडे शोधाशोध करण्याचे नाटक करत होता. त्याला तर माहीतच होते आपला भाऊ विहिरीत ढकलून आपणच त्याला मारले आहे. तरीही तो गप्पच होता. थोड्याच वेळात शेतामध्ये पाणी द्यायला गेलेला एक शेतकरी घरी पळतच आला आणि संतोषच्या वडिलांची बॉडी त्या विहिरीत तरंगत असल्याचे त्याने सांगितले. संतोषच्या आईने खूप आक्रोश करायला सुरुवात केली. कोणीतरी हे मुद्दाम केले असे म्हणून ती खूप रडत होती. तिचा तिच्या नवऱ्यावरती खूप विश्वास होता. संतोषचे वडील स्वतः आत्महत्या करू शकत नाही या मतावरती ती ठाम होती. कारण वाईट परिस्थितीत सुद्धा हार मानायची नाही असे ते नेहमी म्हणायचे. थोडीफार शंका तिला तिच्या दिरावर होतीच, पण तरीही काही न बोलता ती शांतपणे त्याच्या हालचाली पाहत होती. संतोषच्या वडिलांना घरातून बाहेर काढल्यापासून संतोषच्या काकांचा स्वभाव बदलल्याचे दिसून येत होते. संतोषची आई आपल्या नवऱ्याला सतत भावाबद्दल सांगत होती, "तुमचा भाऊ आता पहिल्यासारखा राहिला नाही. फक्त नाथे दाखवण्यासाठी वरवरचा आपलेपणा दाखवतो." पण संतोषचे वडील ही गोष्ट कधीही मान्य करत नव्हते. ते उलट बायकोलाच म्हणायचे, "तू माझ्या भावावर काहीही शंका घेतेस. तो मनाने खूप चांगला आहे." असं सांगून ते प्रत्येक वेळी बायकोची समजूत काढत होते. संतोषच्या वडिलांच्या चांगुलपणामुळेच त्यांच्या कपटी भावाने त्याचा फायदा घेतला होता. घरामध्ये सासऱ्यांचे दुःख, त्यात आता नवऱ्याच्या दुःखाची भर पडली होती. घरात पूर्ण वातावरण तणावपूर्ण झाले होते. कारण जो तो संतोषच्या वडिलांबद्दल बोलत होता, त्याला पोहता येत नाही तर तो विहिरीत उडी का मारेल? नक्कीच कोणीतरी त्याला ढकलले आहे. प्रत्येकाच्या बोलण्यात हेच शब्द होते. ती लहान लहान 2 मुले ओरडून ओरडून रडत होती. संतोषच्या आईला तिचा नवरा सोडून गेल्याचे खूप दुःख होते. आपल्या 2 मुलांचा आपण कसा सांभाळ करणार याची तिला चिंता लागली होती. जोपर्यंत नवरा होता तोपर्यंत तिला कसलीच काळजी नव्हती. प्रकरण जास्त वाढायला नको म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी मिळून संतोषच्या वडिलांनी आत्महत्या केली म्हणून प्रकरण तिथेच बंद केले. नवरा गेल्यानंतर संतोषची आई एकटी दुसऱ्या घरात मुलांना घेऊन कशी राहणार म्हणून ती त्याच घरात राहू लागली. संतोषच्या चुलत्यानेच तिथे राहण्यासाठी सांगितले होते. संतोषची आई तिच्या सासरी राहत होती, पण दिराबद्दल नवऱ्याला मारण्याचा जो काही राग होता तो अजूनही शांत झालेला नव्हता. संतोष आणि त्याची बहीण आता हळूहळू मोठे होऊ लागले होते. आपली मुले कधी एकदा मोठी होतील आणि कधी एकदा पैसे कमवून बापाची घर बांधण्याची इच्छा पूर्ण करतील असे संतोषच्या आईला झाले होते. ती नवरा गेल्यानंतरही शिलाईचे काम करून थोडेफार पैसे बँकमध्ये बचत करून ठेवत होती. भावाच्या मुलांना आणि बायकोला सांभाळण्याची जबाबदारी दिराने घेतली होती, कारण त्या जमिनीच्या स्वार्थापायी. संतोषची आई शिलाई काम करून पैसे कमवते हे त्याच्या काकाला अजिबात बघवत नव्हते. जसा संतोष कॉलेजला जाऊ लागला तसे त्याला सर्व काही समजू लागले. आजूबाजूचे लोकही त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल सांगत होते आणि आईसुद्धा त्याला त्याच्या चुलत्यापासून जपून राहण्यासाठी सांगत होती. संतोषच्या मनात आता चुलत्याविषयी राग होता. वडिलांची घर बांधण्याची इच्छा पूर्ण करायला सतत आई त्याला पैसे कमवण्यासाठी सांगत होती. संतोषच्या आईला माहीत होते कधीतरी तिचा दीर या घरातून बाहेर हाकलेल. कॉलेज करत करत चुलत्याला न माहीत होता संतोष आता एका हॉटेलमध्ये अकाउंटिंगचे काम करू लागला. थोडेफार पैसे तो साठवत होता. त्याच्याही मनात आता एक नवीन घराची आस लागली होती. काहीही करून त्याला त्याच्या वडिलांची इच्छा पूर्ण करायची होती आणि त्याच्या काकालाही त्याची योग्य ती शिक्षा द्यायची होती. पण त्याचा काका खूपच चालू माणूस होता.
त्याने जमिनीची वाटणी करताना शेतीचा एकही भाग भावाच्या मुलाच्या नावावर केला नाही. सर्व शेती त्याच्याच नावावर करून घेतली, कारण तो भावाच्या मुलाला सांभाळत होता. म्हणून जमिनीचा सर्व हक्क त्याचाच, असे त्याने मनानेच ठरवले होते. संतोषने आणि त्याच्या आईने कधीही जमिनीची अपेक्षा केलीच नव्हती. जे काही कमवायचे आहे ते स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या बळावर, हेच त्यांचे ध्येय होते. संतोषच्या आईने आता घरासाठी कर्ज घेऊ आणि घर बांधण्यास सुरुवात करू असा विचार केला आणि मुलालाही तसे सांगितले. कारण आत्ता जर घर बांधले नाही तर घराच्या समोरची जागाही चुलताच घेणार. म्हणून संतोषने घराचा प्लॅन सुरू केला. घराच्या समोरच खूप अशी मोठी जागा होती. चुलत्याला घराचा प्लॅन समजताच त्याने जागेत घर बांधण्याला नकार दिला. पण तरीही मागे न हटता कर्ज काढून आणि साठवलेल्या पैशात घराचे काम सुरू केले. घरामध्ये सतत भांडण होऊ लागले. भावाचा मुलगा एवढ्या लहान वयात घर बांधतोय म्हणून गावातील सर्व लोक त्याचे आणि त्याच्या आईचे कौतुक करत होते. पण ही गोष्ट मात्र त्याच्या चुलत्याला डोळ्यात खुपत होती. 3-4 महिन्यांनंतर घराचे बऱ्यापैकी बांधकाम पूर्ण झाले होते. आपल्या नवऱ्याचे स्वप्न मुलाने पूर्ण केले म्हणून संतोषची आई खूप खुश होती. आपण थोड्याच दिवसात आपल्या हक्काच्या घरात राहू म्हणून मन खूप आनंदी होतं. पण संतोषच्या चुलत्याच्या डोक्यात मात्र काही वेगळंच शिजत होतं. आपण जुन्या घरात राहतो आणि हा भावाचा मुलगा नवीन घरात राहणार. नाही नाही, असं मी होऊच देणार नाही, असं म्हणून त्याच्या चुलत्याने रात्रीचे सगळे झोपले असताना एका JCB वाल्याला बोलवून सर्व बांधकाम पाडून टाकले. खूप मेहनतीने कमवलेले पैसे त्या घरामध्ये घातलेले होते. काही कर्जही डोक्यावर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी संतोषने आणि त्याच्या आईने पाहिले तर त्याचे ते स्वप्न पूर्ण तुटून गेले होते. होत्याचे नव्हते झाले होते. आईला तर हे दुःख आता सहनच होत नव्हते. स्वतःचे डोके जमिनीवर आपटून घेत होती आणि ती नशिबाला दोष देत होती. आता मात्र न राहून संतोषने त्याच्या चुलत्याला या गोष्टींचा जाब विचारला. पण चुलत्याने त्यालाही मारण्याची धमकी दिली. तुझा या जागेत काही हक्क नाही, असं बोलून चुलत्याने त्याला, त्याच्या बहिणीला आणि त्याच्या आईला घरातून बाहेर हाकलले. मुलाच्या जीवाच्या भीतीपोटी संतोष, त्याची आई आणि बहीण त्या घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडताना त्याच्या आईने तुम्हाला देव तुमच्या कर्माची शिक्षा नक्की देईल असे म्हणून घर सोडले. आता मात्र संतोष गप्प राहिला नाही. त्याने त्याच्या चुलत्यावर केस टाकली. त्याला आता जेलमध्ये टाकले. पण संतोषच्या कुटुंबाची खूपच वाईट अवस्था झाली होती. जिथून त्यांनी नव्याने सुरुवात केली होती, देवाने पुन्हा एकदा त्याच टप्प्यात आणून सोडले होते. त्याच्या आईने आत्तापर्यंत सर्व दुःखच भोगले होते. आता कुठे सर्व व्यवस्थित सुरू झाले होते, त्यात पुन्हा एकदा ही घटना घडली होती. संतोषची आई आता खूप खचून गेली होती. देवावर तिचा जराही विश्वास राहिला नव्हता. कोणीही आधार द्यायला पाठीशी नव्हते. या सर्व टेन्शनमुळे आईला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. तिचे सततचे काही ना काही दुखणे सुरू होते. चुलत्याने घरातून बाहेर काढल्यानंतर ते आता पुन्हा मोठ्या आशेने अगोदरच्या भाड्याच्या खोलीत राहायला आले होते. पण तिथे मात्र आता त्या घराची मालकीण राहायला आली होती. 70 वर्षाची म्हातारी त्या घराची मालकीण होती. तिला मूलबाळ नव्हते आणि तिचा नवराही खूप वर्षांपूर्वी वारलेला होता. त्यामुळे काही वर्ष ती तिच्या बहिणीकडे राहत होती. पण आता ती तिच्या घरात राहायला आली होती. संतोषचे कुटुंब त्या घरात गेल्याबरोबरच त्या आजीने संतोषच्या आईला लगेचच ओळखले. आईचे दुःख बघून आजीलाही रडू आले. आजीने संतोषला नातू समजून आणि त्याच्या आईला आपली लेक समजूनच त्या घरात राहायला निवारा दिला. तेही एका अटीवर, तुम्ही जर या घराचे भाडे देणार असाल तर तुम्हाला जागा मिळणार नाही. तुम्ही तुमचे हे घर समजून राहावा, असे आजीने स्पष्ट सांगितले. आता संतोषला त्या आजीमध्ये आपलेपणा दिसत होता. आजीलाही निराधार म्हणून काही थोडेफार पैसे मिळत होते. त्या पैशांमध्ये त्या चौघांचा जेवणाचा खर्च पूर्ण होत होता. सोबतच संतोषही आता चांगल्या नोकरीला लागला होता. पण त्याची आई मात्र खूपच टेन्शनमध्ये राहत होती. सुखापेक्षा जास्त दुःखच आत्तापर्यंत बघितले होते. आईने आजीला मात्र एक गोष्ट सांगून ठेवली होती, ती म्हणजे माझ्या पाठीमागे माझ्या मुलांना तुम्ही चांगले सांभाळा, त्यांना माया प्रेम द्या आणि माझ्या मुलीचेही चांगल्या मुलाशी लग्न करून तिचा संसार उभा करून द्या. जणू काही आईला अगोदरच माहीत होते की ते हे जग सोडून लवकरच जाणार आहे.
आजीवर सगळ्यांचाच खूप विश्वास होता. काही दिवसांनी आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आता त्याची बहीण, तो आणि ती आजी, तिघेजण त्या घरामध्ये राहत होते. आई गेल्यानंतर सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं. पण आजीने जवळच्या नातेवाईकांना सांगून आपल्या नातीचे म्हणजेच संतोषच्या बहिणीचे एका चांगल्या मुलाशी लग्न करून दिले. आजीमुळे संतोषला एक चांगलाच आधार होता. आता संतोषच्या काकावर त्याचे कर्म फिरून आले होते. त्याच्या चुलत्याला आता सगळ्या गावातल्या लोकांनी वाळीत टाकले होते. पण चुलत्याचा मुलगा खूप चांगला होता. त्याने स्वतःहून संतोषच्या वाटणीची जमीन त्याच्या नावावर करून दिली. पण ज्या जमिनीमुळे त्याचे आई वडील त्याने गमावले होते ते तर परत येऊ शकत नाहीत. आता त्याच्या नावावर जमीन असूनही सर्व काही नसल्यासारखे होते. त्याच्या बहिणीच्या नवऱ्याने आता संतोषला एका चांगल्या कंपनीत मॅनेजरची नोकरी दिली होती. तिथे त्याला पगारही चांगला होता. त्यामुळे आता त्याने पुन्हा एकदा जोमाने कष्ट करून खूप पैसे साठवले आणि स्वतःच्या जागेत एक 2 मजली बंगला बांधायला सुरुवात केली. त्याचा चुलता आता आयुष्यभर जेलमध्येच राहणार होता. त्यामुळे त्याचा काहीच त्रास नव्हता. चुलत्यांचा मुलगाही संतोषला खूप सपोर्ट करत होता. काही दिवसात तो बंगला पूर्ण झाला. त्या बंगल्याला संतोषने आईबाबांचे दोघांचे नाव दिले आणि त्या म्हाताऱ्या आजीला, जिने संतोषच्या आईवडिलांना आश्रय दिला होता, त्या आजीला घेऊन तो त्या बंगल्यांमध्ये राहायला गेला. आजीच्या आशीर्वादाने आणि तिच्या प्रेमामुळेच सर्व काही शक्य झाल्यासारखे त्याला वाटत होते. बहीणही आता तिच्या घरी खुश होती. फक्त कमी होती ती संतोषच्या आईवडिलांचीच. आजीचे वय आता वाढत चालले होते. पण संतोष आजीला कशाचीही कमी पडू देत नव्हता. सर्व काही तिला औषधे, जेवणखाणे वेळेवर देत होता. आता संतोषनेही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न करून ते तिघेही सुखाने राहू लागले. संतोषचा काका त्याच्या कर्मांची शिक्षा भोगत जेलमध्ये पडला होता. वाईट काळानंतर एक चांगला काळ प्रत्येकाचा असतो. ऊपर वाले के घर देर है, अंधेर नहीं.